बच्चू कडूचं काम राहील प्रामाणिकपणे शिवसेना राजकीय ताकद मजबूत करण्याचं प्रामाणिकपणे काम करू, पण त्याच्या बदल्यात आम्हाला हवा आहे शेतकऱ्याची ताकद, दिव्यांगाची ताकद. त्याच्याबद्दल कुठलाही समझोता होणार नाही. शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये दिव्यांग मंत्रालय जर उभं राहिलं ते बळकटीकरणासाठी प्रयत्न झाला पाहिजे. शेतकऱ्याच्या लढाईमध्ये 1 इंचही फरक पडणार नाही. प्रहार सामाजिक संघटना आणि प्रहार दिव्यांग संघटना कायम राहणार. मात्र पूर्ण ताकदीनं शिवसेना कशी वाळण, या अंगातला प्रत्येक रक्ताचा थेंब जितका पक्षासाठी धावणार आहे तेवढाच माझ्या शेतकरी मजूर दिव्यांगासाठी धावणार आहे. त्यानं समझोता शेतकरी मजूर दिव्यांगासाठी होऊ शकत नाही. राजकीय आम्ही हा प्रवास शिवसेनेतून सुरुवात केली होती. मधात माझ्याजवळ अजूनही पत्र आहे. बाळासाहेब ठाकरे साहेबांना माननीय बाळासाहेबांना आम्ही पत्र लिहिलं होतं, कर्जमाफी करावं. आणि काही मुद्दे तेव्हा कापसाच्या भावासंदर्भात आम्ही हा राजीनामा दिला होता. आता पुन्हा शेतकऱ्याच्या मुद्दे आणि दिव्यांगाचे मुद्दे घेऊन शिवसेनेचा धनुष्यबाण घेऊन हा धनुष्यबाण माझ्या शेतकरी मजूर, माझ्या वंचित घटकांच्या दिव्यांग बांधवासाठी कसा कामी येईल तो उचलण्याचा प्रयत्न करू. शिंदेंनी नेमका काय शब्द दिलेला आहे विधान परिषदेसोबत इतरही मंत्री मला राज्यमंत्रीपदाची मंत्री गिंत्री पदाचा काही मी कसं आहे, मला मागायची सवय नाही. मागितलं असतं तर मागं गुवाहाटीला गेल्यानंतर मागितलं असतं ना. आम्ही दिव्यांग मंत्रालयासाठी भाडत बसलोय. आम्ही लोकमंत्र्यासाठी फिल्डिंग लावत होते पदासाठी, आम्ही दिव्यांग मंत्रालयासाठी भांडत होतो. हाच फरक बच्चू कडूचा आहे, ते समजून घ्या. शिवसेनेत नाराजी देखील आहे. इच्छुक लोक जे होते आता बच्चू कडू हे बाहेरून आलेले आहेत, मग त्यांना संधी मिळते. मग आम्ही इतके वर्ष इथे इच्छुक आहोत, त्यांचं काय, असा सवाल देखील उपस्थित होतोय. तर मला असं वाटतं, मला तर कोणी फोनही केला नाही. मी अशा प्रकारचे अभिप्राय तुमचा आहे, तुमचे सूत्र आहे.